नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 15वे. मी गाडीतून लेपाला उतरले. 20-25 मुलं जी माझी वाट पाहत होती माझ्याबरोबर चालायला लागली. पलीकडे चहाच्या टपरीवर एक माणूस चहा पीत बसला होता. त्याच्या अवतारावरून तो गावात पहिल्यांदाच आला असावा. मी मुलांबरोबर चालायला लागले तेव्हा माझ्याकडे बघून त्याने दुकानदाराला काहीतरी विचारल्याचं माझ्या लक्षात आलं. मी मात्र तिकडे दुर्लक्ष केलं. नर्मदालयात माझ्या पाठोपाठच तोही पोहोचला. त्याच्या हातात भला मोठा कॅमेरा होता. आम्ही इतर मुलांची वाट पाहत होतो. काही मुलं धर्मशाळेच्या छताला असलेल्या पाईपांवर लटकून मग खाली उड्या मारत होती. मुलांच्या भाषेत तो बंदरकुदी खेळ होता. एवढी 20-25 मुलं छताला आडवी लटकलेली पाहून तो दरवाजातच थबकला. थोडा दचकलाही. मला तर लोकांनी सांगितलं की ही एक शाळा आहे आणि इथे हे काय चालू आहे, मुलं खाली पडली तर? आजपर्यंत तर कोणी नाही पडलं. चुकून पडलंच कुणी तर तो एक अपघात असेल आणि अपघात हा कुठेही कधीही होऊ शकतो. थोड्या वेळात इतर मुलंही पोहोचली. आमची प्रार्थना सुरू झाली. मुलांनी तालासुरात म्हटलेली प्रार्थना बहुधा त्याला भावली असावी. नेहमीप्रमाणे खेळ, गाणी, गोष्टी, नाटक झालं. मुलांना जरी ते खेळ, गाणी, गोष्टी वाटत असलं तरी त्या माध्यमातून भाषा, इतिहास, विज्ञान यांचा अभ्यासच होत असे. थोडा वेळ त्या पाहुण्याने मुलांशी गप्पा मारल्या. त्याला ही मुलं शेतात मजुरीसुद्धा करतात याचं आश्चर्य वाटलं. बालमजुरांसाठीची शाळा याचं त्याला अप्रूप वाटलं. माझं नाव नितीश. मुंबईहून आलोय मी. मी फोटोग्राफर आहे आणि लघुपटसुद्धा बनवतो. नर्मदेच्या धरणावर एक लघुपट बनवतोय. उद्या तुमच्या या विद्यार्थ्यांचं थोडं शूटिंग करू शकतो का? हो, करू शकता की. मुलांनाही शूटिंग बघता येईल आणि म्हणून मी हो म्हटलं. गावाबाहेर पुनर्वसन क्षेत्रात शूटिंग करायचं ठरलं आणि पाहुणा निघून गेला. वर्ग संपताना मी मुलांना म्हणाले, उद्या तुमचं शूटिंग आहे. नर्मदालयात येताना जरा चांगले कपडे घालून नीटनेटके या. मुलांना शूटिंग म्हणजे काय कळलं नाही. मलाही त्यांना हिंदीत प्रतिशब्द काय पटकन आठवेना. त्यांना समजावून सांगण्याच्या दृष्टीने मी म्हणाले, अरे तुम्ही टीव्हीवर शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान वगैरेंना बघता ना, तसे तुम्ही सुद्धा दिसाल टीव्हीमध्ये ती फिल्म तयार झाल्यावर. माझ्या सांगण्यात आणि मुलांच्या ऐकण्यात काय गफलत झाली मला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी मी शूटिंगच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले तर तुफान गर्दी जमली होती. 2-3 पोलीसही दिसत होते. गावातले स्थानिक नेते माझ्यावर वैतागलेले होते. शाहरुख, सलमान, आमिर खान येणार आहेत आपल्या गावात, हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? काय? शाहरुख, सलमान, आमिर? मी कपाळावर हात मारला. ते कशाला येतील या गावात? सगळाच गोंधळ. शेवटी एकदाचे शूटिंग झाले. मुलांनी लिहून वाचून दाखवलं, छोटंसं नाटक करून दाखवलं. काही मुलांच्या मुलाखती देखील झाल्या. शूटिंगचे सामान आवरून नितीश पण निघून गेला. एवढ्यात शेजारच्या गावातली काही वडीलधारी मंडळी भेटायला आली. मुलांच्या प्रगतीचं कौतुक करून झाल्यावर म्हणाली, दीदी, आमच्या गावातल्या मुलांना शिकवायला याल का? लिहिता वाचता काहीच येत नाही त्यांना. मी प्रयत्न करेन. मला शिकवण्यासाठी जागा लागेल. लेपाला 2 सहाय्यक शिक्षिका आहेत. तशा किमान 9वी-10वी शिकलेल्या 1-2 महिला लागतील तिथे. आम्ही करू ती व्यवस्था. पण तुम्ही आमच्या मुलांना शिकवाच. मुलांच्या शिक्षणासाठी माझी विनवणी करणाऱ्या त्या वडीलधाऱ्या मंडळींना मी नकार देऊ शकले नाही. मला वाटलं महेश्वर जलविद्युत प्रकल्पाची गाडी मला लेपाला घेऊन येते. ती अमलथा, नहारखेडी वगैरे गावात पण घेऊन जाईल. त्या संदर्भात चर्चा करायला मी त्यांच्या कार्यालयात गेले. 15 दिवसांपूर्वीच गांगुली नोकरी सोडून गेले होते. महेश्वर जलविद्युत प्रकल्प आर्थिक अडचणीत आहे ही खबर अनेक लोकांकडून कानावर येत होती. मी त्यांच्या कार्यालयात गेल्यावर तिथले नवीन मुख्याधिकारी म्हणाले, मॅडम, आम्ही तुम्हाला कळवणारच होतो. आमची कंपनी सध्या आर्थिक अडचणीत आहे. आम्ही पुढच्या महिन्यापासून तुम्हाला गाडी देऊ शकणार नाही. ठीक आहे, आपण इतके दिवस मदत केली ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
होईल दुसरी काहीतरी व्यवस्था. मी असं म्हटलं खरं, पण क्षणभर गडबडलेच. लेपापर्यंत मी रोज पायी जाऊ शकते. मी तर अमलनाथाच्या लोकांना तुमच्याकडे शिकवायला येईन असं कबूल केलं आहे. तिथपर्यंत रोज पायी जाणं मला शक्य नाही. पुढचा महिना सुरू व्हायला अजून 20 दिवस बाकी आहेत. होईल काहीतरी व्यवस्था तोपर्यंत. सखी म्हणाली, स्वामी अनंतराम तुला एकदा काय म्हणाले होते आठवतं? निस्वार्थ सेवाभाव मनात असेल तर कुठल्याही अडचणी शांतपणे सोडवण्याची क्षमता आपल्यात आपोआपच येते. यू आर अ चोजन चाइल्ड ऑफ डेस्टिनी. ईश्वर आपल्या पाठीशी आहे याची खात्री बाळग. तुला गरुड पक्षी माहीत आहे ना? जेव्हा खूप मोठं तुफान पाऊस येतो तेव्हा तो इतर पक्ष्यांसारखा आसरा शोधत नाही, तर तो त्या पावसाळी ढगांच्याही वर जातो. सखीचं ते बोलणं ऐकलं आणि मन खरोखरच शांत झालं. काय होईल ते पुढच्या पुढे पाहून घेऊ. संध्याकाळी खोचे काकांकडे गेले असता आजच्या शूटिंग नंतरची घटना आणि महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये झालेलं बोलणं सांगितलं. पुढच्या महिन्यापासून गाडी नाही. मग आता काय करायचं? काकांनी आपण एखादी गाडी दरमहा भाड्याने ठेवू शकतो का असा पर्याय ठेवला. जहागीरदार काकांनी दिलेल्या 50,000च्या देणगीखेरीज कुठलीही देणगी संस्थेला मिळाली नव्हती. कुणाला देणगी मागायची तरी कशी? सगळाच संकोच. सुदैवानं माझं निवृत्ती वेतन सुरू झालं होतं. मग त्यातूनच दरमहा 10,000 रुपये मी आणि 10,000 खोचे काका संस्थेच्या खात्यात जमा करू लागलो होतो. स्टेशनरी, मुलांसाठी खेळ वगैरे गोष्टी त्यातून विकत घेता येत होत्या. मी राहत असलेल्या श्रीनगर कॉलनीत चौहान सरांशी ओळख झाली होती. त्यांना ही अडचण सांगितली. त्यांनी 5-6 दिवसातच हा माझा प्रश्न सोडवला. त्यांच्याच धाकट्या भावाची मारुती व्हॅन दरमहा 12,000 रुपये भाड्याने ठरली. ती गाडी गॅस सिलेंडरवर चालणारी होती. हे तर बेकायदेशीर आहे. कुणी पकडलं तर? खोचे काका म्हणाले, खेड्यात निम्म्याहून अधिक गाड्या गॅस सिलेंडरवरच चालतात. डिझेलवर चालणारी गाडी आपल्याला परवडायची नाही. डिसेंबर 2011 मध्ये औरंगाबादला माझ्या बहिणीकडे सहज म्हणून भेटायला गेले होते. तिचे जावई किशोर भामरे हे प्रथम काउन्सिल फॉर व्हलनरेबल चिल्ड्रेन या संस्थेचे राष्ट्रीय प्रकल्प निर्देशक म्हणून काम करतात. त्यांना माझ्या या कामाबद्दल आस्था वाटली. काही महिन्यांनी ते स्वतः हे काम बघायला आले आणि त्यांच्याच ADM कॅपिटल फंड्स या एका देणगीदार संस्थेला त्यांनी प्रपोजल पाठवायला सांगितलं. त्या संस्थेची भारतातील समन्वयक उमा सुब्रमण्यम हिने देखील आमचा प्रकल्प स्वतः येऊन पाहिला आणि पहिल्याच वर्षी 5 गावात नर्मदालयाचे काम वाढवायचं ठरलं. त्यासाठी शिक्षकांचा पगार, वाहन खर्च, शैक्षणिक सामान वगैरेसाठी त्यांनी पहिल्या वर्षी 3.5 लाख रुपये द्यायचे कबूल केले. माझ्या डोळ्यांवर आणि कानावर विश्वासच बसेना. प्रथम या संस्थेतर्फे नर्मदालयासाठी भरपूर शैक्षणिक साहित्य मिळू लागलं. धन्यवाद.